अंधारलेली वाट माझी मी प्रकाशित होताना पाहिली. तू लाविलास दिवा इथं क्रांतीची मशाल होताना पाहिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज आहे. 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातल्या महू या गावी डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातल्या जातीभेदाचं उच्चाटन करून सामाजिक न्याय प्रस्थापित केला. तळागाळातल्या लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरिबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणं आहे आणि त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. 5000 वर्षांपासूनचं अमानुष लाचारीचं जीवन जगणाऱ्या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणाऱ्या महामानवाला झी 24 तासचाही सलाम. तर आज राज्यभरात अशा प्रकारे सगळा उत्साह साजरा होताना आपल्याला दिवसभर पाहायला मिळणार आहे. अगदी गल्लोगल्ली राज्यातल्या महत्त्वाच्या मोठ्या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असणार आहे आणि त्याच दृष्टीनं आज दिवसभर हा सगळा उत्साह झी 24 तासवर सुद्धा आपण पाहणार आहोत. तर काही वेळामध्ये चैत्यभूमीवर शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यापर्यंत हे सगळं वातावरण पोहोचवतात. ओम, आपल्या मागे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. काही वेळात शासकीय कार्यक्रम होईल. काय सगळं वातावरण या परिसरामध्ये आता दिसतंय? निश्चितच मामा, खरं तर जोपर्यंत जगामध्ये लोकशाही आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे अढळ स्थानावरती कायम राहील. स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या अनेक मूलभूत तत्वांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यात आणि प्रत्येक जनमानसामध्ये या ज्या भावना आहेत त्या रुजवण्यात आणि सर्वांना समान न्यायाची वागणूक देण्यात यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींमागे ज्या माणसाचा हात आहे त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती संदर्भात आज या ठिकाणी आपण चैत्यभूमी परिसरात आहोत आणि माझ्या मागे दृश्यांमध्ये तुम्ही पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम करण्यात आले त्यासाठी सुरक्षेचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. एक एक करून आता या ठिकाणी जे महत्त्वाचे नेते आहेत, मंत्री आहेत, मंत्रिमंडळातील काही महत्त्वाचे सदस्य आहेत, त्यासोबतच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे असतील किंवा इतरही महत्त्वाचे नेते असतील, थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि यासह अनेक मान्यवर या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, त्यांना आपली आदरांजली अर्पण करण्यासाठी थोड्याच वेळात पोहोचतील. त्यासोबतच जसं तुम्ही आता उल्लेखित केलं की कालपासून राज्यभरातल्या असंख्य ठिकाणांवरून या ठिकाणी भीमसैनिक आणि भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत. त्याच पद्धतीने आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय की अजूनही ही जी काही रीग आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे या ठिकाणचं वातावरण हे संपूर्णतः भीममय झालेलं आहे. बाबासाहेबांच्या स्मृतींमध्ये बाबासाहेबांच्या ज्या काही आठवणी आहेत त्यामध्ये प्रत्येकजण आपली एक कुठेतरी आठवण शोधतोय आणि खरं तर बाबासाहेबांनी जे काही दिलंय ते जे खरं तर अवर्णनीय आहे, ज्याचं कुठल्याही शब्दात वर्णन होऊ शकत नाही, अशा पद्धतीच्या या महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो भीमसैनिक या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील येतील आणि त्यानंतर जो शासकीय औपचारिक कार्यक्रम आहे तो देखील पार पडला जाईल. आत्ताच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. एकंदर तयारीचा आढावा संजय शिरसाट यांच्याकडनं घेतला जातोय आणि मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर या ठिकाणी जो शासकीय कार्यक्रम होणार आहे त्याला देखील सुरुवात होईल. त्यासोबतच या स्मारकाच्या शेजारी जे इंदू मिलचं स्मारक आहे त्या इंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात सुद्धा ही खरं तर स्मारक कधीपर्यंत पूर्ण होईल याची सुद्धा अद्यापही आतुरता जी आहे ती संपलेली नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वच जबाबदार मंडळींकडनं या इंदू मिल स्मारकाच्या संदर्भात महत्त्वाची काही अपडेट दिली जाते का, की पुन्हा एकदा डेडलाईन देऊन या कामाला पुन्हा काही काळांसाठी पुढे थांबवलं जाते, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय घडतंय हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. निश्चितच ओम, जरूर आपण पुन्हा एकदा जोडले जाऊ आणि हा शासकीय कार्यक्रम नेमका काय आहे या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी.